बावनकुळे साहेबांचे फक्त घोषणा चालतात, पोकळ घोषणा चालतात, बाकी काहीच काम करत नाहीत बावनकुळे साहेब. रस्ता आहे, लय बरेच दिवसाचा रस्ता आहे. चांदखेडचं शाळेतले लेकरं इकडूनच येतात. प्रेमानं नाही जाऊ दिला, बाप दादापासून रस्ता आहे. तुम्हाला हा रस्ता वडलोपार्गीपासून चालू आहे, त्यावेळेस कशाचे आहे ना. लोतवाडा ते चांदखेड जो रस्ता आहे, ही आहे नदी. या नदीमधून हा रस्ता चांदखेडकडे जाते, पण तिथे एका महिलेने हा रस्ताच बंद करून टाकला. यावरच सविस्तर गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलवर आजचं वृत्त. आतापर्यंत तुम्हाला सर्व रस्ता दाखवला आणि यांचा जो आक्षेप आहे, जे देशमुख भाई आहे म्हणते, तिने इथे हे मोठ्या गड्डा खोदला. म्हणजे इथे जे चांदखेडले जाणारी ट्रॅफिक आहे, लोतवाडा चांदखेड हे टोटल बंद झालेली आहे. आतापर्यंत मी सर्व तुम्हाला दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर जो पूर्ववत रस्ता होता जुन्यापैकी, तो रस्तासुद्धा इथं काट्या टाकल्या. त्या मागच्या वेळेस काट्या टाकल्या, त्या त्यांनी फेकून दिल्या. पण त्यानंतर त्यांनी हा इथं मोठं खंडर पाठवला. असेच गावातील प्रतिष्ठित नागरिक इथं जमलेले आहेत. हे सर्व. दादा, आपलं नाव काय? माझा भीमराव कुराडे. भीमराव कुराडे. हो. हा दादा, रस्ता किती वर्षापासून इथं पूर्ववत होता? आता जसा जन्म आहे, म्हणजे माझा जन्म झाला तसा हा रस्ता आहे. म्हणजे म्हैसांग करतखेड हा जिल्हा परिषदचा मार्ग आहे. हा म्हणजे त्यावेळेसपासून हा रस्ता आहे. आता हा रस्ता या बहिणं हे तुमचं असं म्हणणं आहे, तुमचा आक्षेप काय? हाच रस्ता जर त्या बाईच्या वावरात नाही, वावरात जर असेल तर हा रस्ता पूर्णतः गव्हर्नमेंट बंद करा. तहसीलदार साहेबांनी पत्र दिलेला, भूमी अभिलेख ऑफिसला पत्र दिला. माझं असं म्हणणं आहे, ते बाई जर हा रस्ता बंद करत असेल तर हा रस्ता जिल्हा परिषदचा येते काय? हो, जिल्हा परिषदचा आहे. मग जिल्हा परिषदमध्ये तुम्ही पत्र व्यवहार केला काय? पत्र व्यवहार दिलेला आहे सरपंचांनी. पत्र सरपंच, तहसीलदार, सरपंच पती. नंतर काय काय तुम्ही तहसीलदार साहेबाला दिला. हा, त्याच्यानंतर तहसीलदार साहेब काय म्हणत? त्यानं भूमिलेख मध्ये दिलेला आहे. हा जो रस्ता आहे हा नक्कीच जिल्हा परिषद मध्ये आहे काय? पक्का आहे, पक्का मग आहे. त्या बाईने एवढं मोठं डेअरिंग कसं काय केलं की हा तुमचा रस्ता आहे, इथं येऊन खंडर खोदलं? म्हणजे याला हा त्या मुलीनं कायदा हातात घेतलेला आहे साहेब. हा जो आहे, हा रस्ता जे आहे, हा कायदा म्हणजे कायदा हातात घेऊन हा रस्ता खोदलेला आहे. तहसीलदार साहेबांनी एकच काम करा, हे जर रस्ता खरोखर यांच्या शेतीत असेल तर हा बंद करा पूर्ण. जर शेतीत नसेल तर या बाईवर म्हणजे कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल झाले पाहिजे. म्हणजे डबल कोणी असा रस्ते बंद करणार नाही. माझं असं म्हणणं आहे की पांदन रस्ता जर अडवला हो, तर महसूल मंत्री बावनकुळेने सांगितलं की त्या जो शेतकरी पांदन रस्ता अडवेल त्याला तिथं जागेवरच अटक होईल. बरोबर आहे. मग अशा वेळेस तुमच्या गावचे सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य हे समोर येत नाहीत काय? नाही ना, ते म्हणजे कसं आहे साहेब, जरासं म्हणजे माहिती अधुरी असल्यामुळे ते भितात की एक महिला आहे. परंतु आता हे कसं आहे, कायदा जर कोणी हाती घेतला तर ते भ्यायचं घ्यायचं काहीच काम नाही. जे कायद्यानं होत असेल ते होईल. खोटं होत असेल तर खोटी सजा खोट्याला भेटलीच पाहिजे, कोणी असो तो. मग तुम्हाला हे माहित नाही की हा रस्ता जिल्हा परिषद? मला पक्का आहे 100% 100च्या वर मी 100% सांगतो की हा तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे. भूमी अभिलेख उपअधीक्षक भूमी अभिलेख साहेबांना दिलेलं आहे, तर ठाणेदारांना पण दिलेलं आहे. त्यांनी आता परवाच्या दिवशी येऊ केलं तर शनिवारी येतो म्हणत मोजणी करून देतो, परंतु अजूनपर्यंत कोणीच इथं हजर झाले नाहीत. पण तलाठी साहेबांना पण अर्ज दिलेला आहे. आता तलाठी साहेब नाही, कोणीच या रस्त्यावर कोणीच असं पुढाकार घेत नाही साहेब. तुम्हाला रस्त्याची कंडिशन दाखवलेली आहे. बावनकुळे म्हणत होते की समजा जर पांदन रस्ता जर अडवला तर त्याला त्वरित कारवाई होईल. महिला हे जर शासनाला जर आव्हान देत असते, म्हणजे यांच्या म्हटल्याप्रमाणे यांचं म्हणणं आहे की तो जिल्हा परिषदचा रस्ता आहे, पण हे महिला जर शासनाला आव्हान देत असेल तर बावनकुळे साहेबांचे फक्त घोषणा चालतात, पोकळ घोषणा चालतात, बाकी काहीच काम करत नाहीत बावनकुळे साहेब. आता दर्यापुरात येऊन गेले. आता ते कसं आहे, महसूल मंत्री तुम्हाला या रस्त्याची जरूरत आहे का बावनकुळेवर आक्षेप घ्यायची जरूरत आहे? आक्षेप नाही. आता याची तुम्ही तात्पुरती फक्त आतापर्यंत तहसीलमध्ये पोहोचलेले आहे. तुम्ही बावनकुळे साहेबापर्यंत पोहोचलेले नाही. मग तुम्ही बावनकुळे साहेबाला हा आरोप कसा काय करता? आता तुम्ही बोलले म्हणून मी बोललो साहेब. मी काय बोलून राहिलो की बावनकुळे साहेबांनी सांगितलं का पांदन रस्ते जर अडवले तर त्यावर तिथं कारवाई त्वरित व्हावी, हे बावनकुळे साहेब बोलले. आणि म्हटल्याप्रमाणे तुमचं असं म्हणणं आहे की हा रस्ता जिल्हा परिषदच्या अधिकारात येतो. मग जिल्हा परिषदच्या जर अधिकारात येत असेल तर बावनकुळे साहेब हा रस्ता जर जिल्हा परिषदमध्ये येत असेल तर या जिल्हा परिषद रस्त्याची, या शेतकऱ्यांची जी दुर्दशा होईल याला जबाबदार. या शेतकऱ्यांच्या जर समस्या तुम्हाला त्याचं निर्वाहन करायचं असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचल्यानंतर या शेतकऱ्यांना येणारा काळ हा पावसाळ्याचा आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हे जे इथे गड्डा खोदलेला आहे हा गड्डा बुजून पूर्ववत हा रस्ता चालू करावा अशी गावकऱ्यांच्या तर्फे तुम्हाला विनंती आहे. समजा जर इथे हा शेतकऱ्यांचा असेच वाक्य पावसाळ्यात जर चालू राहिले,
येणारा परिणाम आले नक्कीच महसूल खातं, तहसीलदार, त्यानंतर भूमी अभिलेख हे कारणीभूत ठरते असं म्हणण्यास काही हरकत नाही. गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश सागरे, कॅमेरामन जगदीश बर्डेसह. ज्या रस्त्याने हे लोक येऊन राहिले, या रस्त्याने हा रस्ता बंद केलेला आहे आणि त्याने तो रस्ता बंद केल्यामुळे हा इकडून रस्ता काढलेला आहे. हा जो रस्ता आहे मग हा रस्ता कोणा इकडून आहे आता? म्हणजे तो रस्ता तिथून नाही आहे, रस्ता नाही आहे तुमच्या वारातून आहे. हा नदीतून रस्ता आहे आणि जे येऊन राहिले इथून हा वर चढते, म्हणजे हा पूर्वत रस्ता इथून त्यांनी बंद केलेला आहे. समोर मी दाखवलेला आहे, हे नदी आहे. म्हणजे येणाऱ्या काळात या रस्त्याच्या शेतकऱ्यांची किती वाखे होतील याचा अंदाज न केलेला बरा.